तुमची पण त्वचा डाल झाली आहे का? उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे का? चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात का? स्किन खूप ड्राय ड्राय वाटते? अशा वेळेस काय करायचं? काय करायचं? टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला यावर एक उपाय सांगते. म्हणजे मी स्वतः तो यूज केला आहे आणि तो तुम्हीही यूज करा. आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय सांगते मी. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर सर्वात पहिले आपल्याला काचेचा बाउल घ्यायचा आहे आणि एक चमचा घ्यायचा आहे. त्याबरोबर आपल्याला घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल. नंतर आपल्याला घ्यायचं आहे गुलाब पाणी पडेल. आता मी पुढे घेत आहे ग्लिसरीन. घेणार आहोत रेटेनॉल. रेटेनॉल हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. नंतर मी पिलग्रिमचं व्हिटॅमिन सी सिरम घेतलेलं आहे. आपलं कोकोनट ऑइल. व्हिटॅमिन ई ही आपल्या त्वचेसाठी खूप उपयोगी असते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्या आपण जेवढ्याही वस्तू वापरल्या आहेत त्या आपल्या त्वचेसाठी खूप उपयोगी आहेत. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला अशा मिक्स करायच्या आहेत. त्यात तो हे क्रीमी स्ट्रक्चर झालं आहे आपलं. आपली क्रीम बनून झाली आहे. आता ह्या पुढे वापरायचं कसं? सांगते मी. आणि काय करायचं? झोपताना सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवायचा. स्वच्छ धुवून तो स्वच्छ पुसून घेते. एवढी स्मॉल अमाऊंट मध्ये क्रीम घ्यायची आणि ती चेहऱ्याच्या एका बाजूला, मी आता तुम्हाला चेहऱ्याच्या एका बाजूला लावून दाखवते, सगळीकडे लावायची. पाण्याला मस्त पालिश करायची त्या चेहऱ्याची क्रीमने. तुम्हाला उजेडात फरक दिसत असेल की किती ग्लोईंग स्किन झाली आहे या साईडची आणि ह्या साईडची नॉर्मल स्किन आहे. तर ही प्रोसेस तुम्ही रोज आठवडाभर 15 दिवस केली की तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवायला लागेल. तुम्हाला तुमची स्किन हायड्रेटेड वाटायला लागेल. उठल्याबरोबर तुम्हाला तुमची स्किन अशी लुसलुशीत दिसायला लागेल. ही क्रीम तुम्ही घरी नक्की बनवून बघा. कशी झाली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला त्याचा किती इफेक्ट पडलाय हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काही समजलं नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे सगळं प्रमाण लिहून देत आहे तुम्हाला आणि तुम्ही ती नक्की बनवा आणि नक्की वापरा.